हॅलो गाईज, मी बबन इंगळे. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तर चला मी आजच्या ब्लॉगला सुरुवात करतो. काय म्हणायला लागली मन? काय म्हणायला लागले? हा. आमचं लय मोठं सामान संपलंय भैयाचं. मग कशाचं? आता आम्हाला घेऊन या. काय आता मोठं आणा जरस. काय तुम्हाला लावलं नाही आम्ही, हात पाय उरलेत तर आहे ना. तुम्ही मला लावताच कुठं? काम कामच हो माग तुमच्या पळापळी पळापळी. अरे आता मी लय खुश झालो. काय माहितीये का? काहून? कारण की 3 बाया बसल्या आपल्या रिक्षात. त्याने मला चांगलं दिसत आलं. मी म्हणलं काय गोर नाही. चला. कुठं? शक्ती विजय. तुला माहिती आहे शक्ती विजय? मग कुठं म्हणायला लागली तर शक्ती विजय म्हणे. तर तिकडे काय? कानाल काय आहे? तर तिकडे काय रिक्षावाले लोक आहे ना, तिकडे फिरून असे गेटवर नाही ठेवत, रॉंग साईड मध्ये उतरवते. तिकडे रॉंग साईड मग रिक्षावाल्याला जाणं लागते. तर मी त्याला फिरून नेलं. बरोबर आहे. त्याला माहित नव्हतं मी मराठी आहे म्हणून. त्या बाया मराठी होत्या. त्या मग गप्पा करू लागल्या म्हणे, मा ह्या रिक्षावाल्याचं चांगलं व्हावं म्हणे, इकडून आणलं. कोणी रिक्षावाले म्हणे इकडून आणत नाही. मी एवढा खुश झालो. म्हणलं हो ना. मग त्या उतरल्या ना, मग मला भाडं देऊ लागल्या का. मग मला म्हणे हिंदी मधून बोलू लागल्या का. म्हणे भैया आपका है ना धंदा बहुत अच्छा होगा. म्हणलं मी तुमच्या गप्पा सगळ्या ऐकल्यात. मी मराठी आहे. अरे बापरे देवा. म्हणे तुम्ही मराठी आहे का. म्हणलं हो. मला तुम्ही मना भावातून आशीर्वाद दिला. आशीर्वाद मना भावातून दिलेला म्हणलं लागत असते. कारण की म्हणलं तुम्हाला थोडं माहित होतं मी मराठी. तुम्ही मराठीतून मला आशीर्वाद देऊ लागल्या ना, तर म्हणलं ते आशीर्वाद खरा होत असते. मग त्या बाया खुश झाल्या. पण जास्त मी खुश झालो. काऊन की त्या बायाला थोडं माहित होतं मी मराठी. काऊन की त्या मराठीतून आशीर्वाद देऊ लागले. मग पैसे नाही सांगितले कोण तुम्ही? अरे पैसे घोडा घास के साथ. ते काय म्हणते, ते दोस्ती करेगा तो खाएगा क्या. पैसे काऊन नाही घेतले. मी पैसे घेतले ना, भाडं घेतलंच ना. जे भाडं होते ते घेतलं. बोल मग आता काय तो काय बनवलं मला जेवायसाठी? अरे बापा, तुमच्यासाठी मला ते वरण संग बळच भाकर खाण लागती. मला आवडत नाही तरी ते भैयाला आवडते तिखट वरण, तुम्हाला आवडते फिकं वरण. मधात मरण होतंय त्या वरणानं. आणि अंडे लय राहतात घरात, तर मला काय खाऊ वाटत नाही अंडेले. मग तुला अंडे नाही खाऊ वाटत, वरण नाही खाऊ वाटत, तर मग आता तुझ्यासाठी काय करावं सांग बरं. मी मला आवडती भेंडी भाजीपाला आवडते ना. भेंड्या आवडतात, भाजीपाला. आता जाईन कवा पण किती कलर आलता माय हा मेहंदीला कलर कवा येतोय माहितीये का? कारण की म्हणतात की नवऱ्याचा जीव असला ना तेव्हा मेहंदीला कलर येत असतोय. काय आहे ना का खोटे? हो ना. काय हो ना. जीव असल्यावर. हा, मी मेहंदी लावली तर माझ्या हाताला तर कलरच येत नाही झाला. कायच खोटं बोलता. मी तुम्हाला लय जीव लावते, पण माणूस थोडं मेहंदी लावत असतोय बापा. अरे बेखूप, मी मेहंदीत लावत नाही कधी. तर मग तुला समजत नाही का? मै बहीण नव्हती लावत का तुम्हाला दिवाळीला गेल्यावर दोन्ही हाताला मेहंदी लावायची बापा? मै बहीण पहिल्यांदा लावत होती तेव्हा काय तेव्हा. मग आता कधी मेहंदी लावतो मी नाही. मग तर काय तुम्ही बी कमेंट मध्ये नक्की सांगा. कारण की सगळे म्हणतात की मेहंदी रंगली तर नवऱ्याचा जीव असतोय. वैसूची मेहंदी रंगलेली है ना. रंगली ना का नाही रंगली? 4-5 दिवस झालेत मी मेहंदी काढून घरातले काम सुरू आहे, तरी अजून निघली नाही. आता 11 दिल लावणं लागेल मला. अरे बेखूब, आजकालचे कोणच तसे येते रंगीत जीव असं पण नसतो. बेखूब म्हणता का? मग काय म्हणू? चिक्कू संपले आता तुम्ही आणलेले. ते तर संपणारच होते ना, कारण चिक्कू तुला आवडतेत ना. है ना. म्हणून चिक्कू संपणारच होते. ते तर मला माहित होतं. बरं चाल मग वाढून देते का नाही? कारण की मला लवकर जायचे आज रविवार आहे. काढून घेऊ आपण आणि नंतर जेवण देते. लाईट नाही. तुम्हाला जर जेवताना हेडो काढत असला बंदा, अंधारच येईल. इथंच जर का उजिड आहे म्हणून आम्ही इथे हेडो काढायला लागलो एका जागी. लाईट गेली आमच्या इकडं. आमच्या इकडे मला सांगायला लागली. कोणाला सांगायला लागली तू? हेडोच सांगायला लागले. आणि आज आमच्या भैयाला ताप आली म्हणून फोन धरायला नाही तो. दवाखान्यात जायचं तर अंगाला काटा येतोय ना. मला येतोय अंगाला काटा दवाखान्यात जायचं असलं. रातच्या म्हणते हो मी सकाळी दवाखान्यात जाईन, आणि सकाळ झाली की मग. आणि आज तुम्ही अंगा खालीच फोन दाबला ना तुमच्या.
नाही बिघडणार का फोन? दुष्काळात 13 महिना काय समजतंय का नाही तुम्हाला? का फोनाला बरोबर ठेवा का काही? मम्मी मम्मी तर एवढं लगे मला हे बोलायला लागली तू. मग बरोबर खरं, ठेवायचा. त्याच्यात काय आहे? झोपत दाबला तो खाली. मालकीन आहे इथं मी तुमची मालकीन. खरे गडे फोन बरोबर ठेवून द्यायचा. मालकीन एवढी बोलत नसती वैशू. आधीच तुमचे किती माग दवाखाने चालू होते, खर्च झालेत मरणाचे दवाखान्यात. हा, ते बी खरंय. मग बरोबर चाल ना दे ना लवकर जेवण. देते ना. मग काय ते घड्या करायला लागली तू बी? हा? काय पडायला लागले? लाईट गेली लाईट. हा भैया दवाखान्यात काम. पोंगे लावले तर मस्त ना, पोंगे. आज रविवार आहे. तरी काही बुंदी गिंदी घेऊन नाही आले ते मी मदत. तुला बुंदी लय आवडते ना? हा हा गोड वस्तू. मी गाणं लिहिलंय ना एक आता, हं, त्याच्यात तू टाकलंय तुला बुंदी आवडते ना लय. हा. आणू का जेवण? आण 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 आण. तुला बुंदी आवडते ना लय, हो. म्हणून मी त्या गाण्यात एका टाकले तुझ्या बुंदीच आवडते म्हणून. पाहतो मग तू गाणं आल्यावर मग पाहतो कसं आहे. कधी टाकणार आहेत काय गाणं? अभी मैं बनाएंगे ना तब हो. डालेगा. चल लवकर तू आण ना. वाले हो. आता आता 10-15 दिवसात. अरे बापा. अरे बापा काय तू तू काम कटाळे एक काय हो तू? कामाला जात नाही तरी काय बापन अरे बापन मग आण लवकर. भ्याजा मारी करायचं धंदे. नाही गरम नाही करायचं, आण तसंच. हो आण. तुला माहित आहे का मला टाइम नाही. आज रविवार आहे. अरे आज रविवार आहे, आज भाडे मस्त मस्त लागते चौपाटी, पुन्हा प्राणी संग्रहालय. फिरायला अरे काय तू घडी घडी उचकणं देत राहते मला. फिरायला नेऊ नका मला, फिरायला नेऊ नका मला. तुला 10 वेळेस तर सांगलं की फिरायला यायचं तर चाल, मी तुला तिथं नेऊन ठेवतो म्हणून. एकटीला मजा येत असते का? हा एकटीला हर्सुल घेऊन जाय ना. त्याला एवढा उल्हास काय याचा? यायचा. काय पोंगे नका खाऊ. तर काय मी पोंगे खायला लागलो, वैसू म्हणायला लागली पोंगे नका खाऊ. कारण की मग तुम्हाला काय खाऊ नाही वाटत ना. मग तू जेवली का? मला नाही मजा आली जेवण करायला. हा पोंगेच खाल्ले तर थोडा भात खाल्लाय. वरण आवडत नाही मला. मग अंडे बनवायचे ना. अंडे नाही खाऊ आता सारखे सारखे. मग तुला अंडे नाही आवडत, वरण नाही आवडत. कमाल आहे तुझी. अंधार दिसायला लागलाय. अंधार. लाईट नाही तर अंधारात दिसन ना आता. वा बारीक मिरच्या आणल्या. मला त्या मिरच्या पाहायला एक तोंडाला पाणी येते मस्त तळलेल्या. बारीक आणल्यात. तर काय मिरच्या लय मस्त वाटतात मला. मी जर घ्यायला गेले तर मी मस्त लहान आणते. तुम्हाला जर घ्यायला पाठवते मोठ्या मोठ्याला मिरच्या त्याची कातडी निघते. लय मीठ नको टाकू, खारट करते त्या मिरच्या. नाही करत. नाही करत काय नाही करत. आजच्या एवढं अंधारच ही सगळा. तर काय या मिरच्या मला लय आवडत्या. त्या मस्त मिरच्या तळेल झालं की फासकलास एकदम. काय फसकाला आवाज करायला एकदम लागले. तोंडाला पाणी येते गाई मिरच्या पाहून. तर गाई जेवायला आता मी करतो जेवायची सुरुवात. वैसून केलंय वरण. बस भैया म्हणे मला बरं वाटा ना, मला नको देऊ. मग त्यांना खाल्लं. तर बाय गाईज. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असताना तर सबस्क्राईब करायचं विसरू नका. असेच आम्ही व्हिडिओ पाहत राहा आणि असाच प्रेम करत राहा. आता मी गाणं बी टाकणार आहे एक, त्या गाणं बी पाहत राहा.
चांगलं वाटलं तर कमेंट करता नक्की. बाय गाईज. तर भेटू आता पुढच्या व्हिडिओत.